हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू द न्यू व्लॉग. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्लॉग काय आहे ते. सो येस, आमच्याकडे आज घटस्थापना आहे. तर मॉर्निंग खूप छान झालेली आहे. मी इथे फ्रेश झाली आहे आणि आता सगळं घर वगैरे आवरून घेतो आहे आम्ही. सागर पण उठला आहे, बाबू झोपला आहे, माझे जास्त अंघोळ झाले. तर आता मी देव वगैरे सगळे घासून घेते, कारण की घट स्थापन करायच्या आधी आपल्याला ते करावं लागतं. आणि पहिलं तर मदर इन लॉ करायचं माझं हे फर्स्ट टाईमच आहे. सो लेट्स सी, बघू कसं काय होतं. ऑलरेडी मला माझ्या ज्या मोठ्या जाऊबाई त्यांनी सांगितले कसं काय काय करायचं ते. सो ठीक आहे, सामान वगैरे सगळं मी आता आणलेलं आहे. तर फटाफट सगळं आवरून घेते, कारण जास्ती वेळ नाही आहे आपल्याकडे, कारण बरीच कामं बाकी आहेत आता. तर आता मी सर्वात पहिलं तर देव मंदिर सगळं साफ करून घेते आणि मग त्याच्यानंतरला आपल्याला नैवेद्य पण दाखवायला, त्याची पण तयारी करायची. तर सगळं फटाफट करून घेऊयात आपण आता. A few hours later. माझा हे दिवस 5वा. ग्रीन कलर आहे आज, हिरवा. तर मी असं काही ग्रीन कलरची साडी घालून मी रेडी झालेली आहे. आज सगळे देव वगैरे घासून झालेत, तर त्यांची पूजा करूया आणि त्याच्यानंतरला मग घटाची तयारी करायला घेऊया. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की हा ब्लॉग बघा, कारण माझं हे फर्स्ट टाईमच आहे. सो ज्यांना कोणाला आयडिया नसेल तर त्यांच्यासाठी हा हेल्पफुल राहील ब्लॉग. तर येस, तर मी तयारी करायला सुरुवात करते. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉगमध्ये आणि शेवटपर्यंत नक्की बघा की मी कशी पूजा करते आणि कशी नाही, ते तुम्हाला पण थोडीफार आयडिया येईल. सो कंटिन्यू राहा. A few moments later. झालेली आहे आणि मी आता इथे खीर बनवायला घेते नैवेद्य दाखवण्यासाठी. तर आज फायनली घट वगैरे खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय, खूप ब्लेस वाटतंय. तर आमच्यामध्ये ना 5व्या दिवशी बसवतात घट. पहिल्यापासूनच म्हणजे माझ्या मदर इन लॉ होत्या त्या बसवायच्या 5 दिवसाला. तर तसंच आम्ही पण बसवतो आता पण. तरी माझी फर्स्ट टाईम होती. जर काही चुकीचं वगैरे झालं असेल तर समजून घ्या. आणि मी देवी आईला पण तेच मागितलं, कारण की आम्ही पहिल्यांदाच करतो की दरवर्षी बघायचो, पण स्वतःहून करणं आणि कोणीतरी करून मग त्या पण फरक असतो ना. तर आता मी पटकन बनवून घेते खीर आणि मग देवीला आपण नैवेद्य दाखवून घेऊया.
खीर बनवून झाली आहे, तर आता आपण दाखवूया देवाला नैवेद्य. A few moments later. तर असं मी नैवेद्य दाखवलं इकडे आईला, आणि असं काही आपला मस्त छान घट दिसतोय. अशी मी रांगोळी काढली आहे आणि हा अखंड दिवा लावलाय. आणि इकडे देवांची छान पूजा सुद्धा झालेली आहे करून, आणि खूपच छान वाटतंय, खूप सुंदर वाटतंय आणि खूप ब्लेस्ड वाटतंय. तर आता बाबूची आंघोळ वगैरे करायची, तर बघूया संध्याकाळचा आणि आजचा दिवस कसा जातो. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. A few hours later. A few moments later. तर काही झालेली आहे इव्हिनिंगची वेळ, आमची पूजा वगैरे सगळं काही करून झालेलं आहे. तर सो येस, तर असा होता आजचा आपला घटस्थापनेचा दिवस. तर मी कशी पूजा वगैरे केली ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर केलं. आणि इकडे सागर बाबूला धागा बांधतोय देवाचा. सनू हाय कर, हाय. सो असा होता आपला दिवस. तर मी हा ब्लॉग आता इथेच एंड करत आहे. सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. सर्वांनाही नवरात्री खूप छान सुखाने समाधानाची जाऊ. देवीची कृपा तुमच्यावरती राहू. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.